आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। हा दुसरा दिवस असतानाही देखील या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून एकही अधिकारी कर्मचारी या भूमिहीन गारण धारकांकडे आलेला नाहीये। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला या जिल्हाधिकारी कार्यालयाला एवढं सांगायचं आहे की साहेब, आमची व्यथा तुम्ही जाणून घ्या। आम्ही भूमिहीन आहेत, मागासवर्गीय आहेत, गोरगरीब समाज आज दुसरा दिवस आहेत। आम्ही उपासमारीनं व्याकुळ झालेलो आहोत। भारत स्वातंत्र्य झाला तरी आमच्यावर उपासमारीची वेळ आहे। भारताला स्वातंत्र्य होऊन 75-78 वर्ष या ठिकाणी झालेले, तरी आम्हाला अजून स्वातंत्र्य कुठे आम्हाला या ठिकाणी समजायला मार्ग नाही। म्हणून आम्ही आमच्या मागण्या घेऊन सातत्याने आम्ही तुमच्या दालनासमोर येतोय, तुमच्या कार्यालयासमोर येतोय की आम्ही हा गोरगरीब समाज आहेत, हा भूमिहीन आहेत, हा गायरानधारक आहेत, हा वन जमीन धारक आहेत, हा सातत्याने तुमच्या कार्यालयासमोर येतो। परंतु आपलं कार्यालय या ठिकाणी कुठल्या प्रकारचं दखल घेत नाहीये। साधं या भूमिहीनांना साधं आपल्याकडून नोटीस या ठिकाणी दिल्या जात नाहीये की ठोस कुठली कारवाई या ठिकाणी केली जात नाहीये। म्हणून या सर्वच मागण्या घेऊन आम्ही सर्वच या ठिकाणी खामगाव असतील, विटा असल, उपळा असल, वडनेर असल, हसनखेडा असल, या सर्वच भूमिहीन या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहेत। या अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगाने ज्या तत्कालीन जे सरकार होतं, शिंदे फडणवीस सरकार, या सरकारने एक GR काढला होता, मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना। हा कृषी वाहिनी योजना प्रत्येक गायरानधारकाच्या शेतामध्ये तो राबवण्याचं काम या ठिकाणी अधिकारी करत आहेत। या आंदोलनाच्या माध्यमातून मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय, जो सौर प्रकल्प ऊर्जा आहेत, जो सौर प्रकल्प ऊर्जा तुम्ही भूमिहीनांच्या शेतात घेऊन जातात, मागासवर्गीयांच्या शेतात घेऊन जातात, तो सौर प्रकल्प ऊर्जा या ठिकाणी थांबला पाहिजे आणि या मागासवर्गीय कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। तसेच या सर्वच गावामध्ये जे भूमिहीन आहेत, जे वन जमीन धारक आहेत, गारण जमीन धारक आहेत, या सर्वांची एकीला नोंद घेऊन यांच्या नावावर सातबारा झाला पाहिजे आणि ज्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे ज्या या लोकांची पिकाची नासाडी झालेली आहे, पिकाची नुकसान झालेली आहे, या पिकाची नुकसान भरपाई या सर्व गारणधारकाला देण्यात यावी। याच अनुषंगाने आम्ही आज कलेक्टर ऑफिस समोर आजचा या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून मी जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो, आव्हान करतो की आपण आपला कर्मचारी या ठिकाणी पाठवून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या या ठिकाणी त्यांनी मान्य करावं आणि आम्हा सर्वांनाच भूमिहीनाला या ठिकाणी त्यांनी न्याय देण्याचं काम या ठिकाणी करावं। या ठिकाणी मी या भूमिहीनांच्या वतीनं व सर्वच गारणधारकांच्या वतीनं मी जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो। माझं नाव विजय देवराव शिंगारे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जिल्हा प्रमुख म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करतो। धन्यवाद।